वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो आज मी अलिबागला आलेली आहे कारण की आज वोटिंग आहे आणि मीही वोट केलेलं आहे. सो आत्ता माझं एक शूट आहे, ते कसलं शूट आहे ते तुम्हाला लवकरच कळेल. तर वाजलेले आहेत 2, तर मी आता ते शूट करून घेते आणि मग तुम्हाला भेटते. स्टेट तर शूट वगैरे सगळं झालेलं आहे आणि आत्ता आम्ही चाललेलो आहोत अलिबागमध्ये, म्हणजे सिटीमध्ये थोडं काम आहे तर ते करायला चाललेलो आहोत. तर पूर्ण व्लॉग पहा तुम्ही, स्टे ट्यून. तर ही आहे माझी स्कूटी, म्हणजे मी 11thला असताना ही स्कूटी मला बाबांनी गिफ्ट केलेली. सो येस, आता मी अलिबागला चालली आहे, तर या स्कूटीवर मी चालली आहे. हॅलो एव्हरीवन. सो काल नंतर आपण आज भेटतो आहे कारण की काल काहीच शूट करायला भेटलं नाही, म्हणजे जेव्हा मी अलिबागवरून आले तेव्हा. तर आज नेक्स्ट डे आहे आणि मी अलिबागमध्येच आहे. सो आता बघूयात आपण आई काय जेवायला बनवते. सो येस, तर आई बघूयात आपण की काय जेवायला आज बनवते. आई काय बनवतेस? इकडे काय आहे? हे बनवते भाजी, कसली तोंडली आणि बिरड. आणि हे काय आहे? चवळीची आमटी. चवळीची आमटी. अगं पाणी थोडं. हे बघा किती यम दिसते. आईच्या हातचं जेवण म्हणजे एकदम स्वादिष्ट. सो येस, बाबांनी सीताफळ आणली. ही बघा किती मोठी आहेत सीताफळ, है ना. तर जेवण होतंय, म्हणजे भाजी झालेली आहे. वाव, किती टेस्टी दिसते. मला अशी मिक्स आई जी भाजी करते ती खूप जास्त आवडते. इकडे ही आमटी आहे, इकडे ही आमटी आहे. वाव, चवळीची आमटी आहे. सो इकडे ही चवळीची आमटी आणि हा भात. तर मी जेव्हा पण इकडे येते तेव्हा आई जेवण बनवते, कारण की मला आईच्या हातचं व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हीही आवडतं, कारण की ती खूपच जास्त उत्तम स्वयंपाक करते. सो मी जेव्हा पण कधी इकडे येणार असते तेव्हा मी आईला फोन करून सांगते की आज जेवायला काय बनवणार आहेस, तर ती माझ्या सगळं आवडीचं बनवते. तर तुम्ही सांगा मला की तुमच्या आईच्या हातचं तुम्हाला काय काय आवडतं, मला कमेंटमध्ये सांगा. कोरफड बघा किती छान आलंय. 3-4 कोरफड आहेत. फुलं बघा किती मस्त आली आहेत. इथे पण आहेत आणि ही इथे पण आहेत आणि ही इकडे पण आहेत.